राज्यात विधानसभा मतदानानंतर आता मतमोजणीची तयारी सुरू झाली आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 मतदारसंघात मतमोजणीची पूर्वतयारी झाली आहे। मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्यात। तर या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेच्या जवानांची फौज ठेवण्यात आलेली आहे। तर कोपरी पाचपाखडी मतदारसंघाची मतमोजणी होणाऱ्या केंद्रांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। महाराष्ट्रामध्ये नुकताच विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे आणि आता उद्या त्याच मतमोजणीचा दिवस जो आहे तो येणार आहे। आणि आपण पाहिलं तर सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 18 विधानसभा आहे आणि या 18 पैकी एक महत्त्वाची विधानसभा मानली जाणारी ती म्हणजे कोपरी पाचपाखड विधानसभा। यामागचं कारण म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते स्वतः या मतदारसंघातून जे आहे ते उमेदवारीला सामोरे गेले होते आणि उद्या याच ठिकाणी जी आहे ती मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 16 टेबल आहेत आणि 26 फेऱ्या ज्या आहेत या मतमोजणी प्रक्रियेमध्ये पार पडणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आता या ठिकाणी तयारी जी आहे ती झालेली आहे। पोलीस यंत्रणा असेल, ठाणे महानगरपालिका असेल, त्याचबरोबर आधी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी CCTV माध्यमाच्या निगराणीखाली जी आहे ती पार पडणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 2 वाजेपर्यंत निकाल जो आहे तो जाहीर होण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली आहे। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।